मंत्री आदिती तटकरे यांनी अपूर्ण महामार्गांवर सुरू असलेल्या टोल वसुलीवर आक्षेप घेतला आहे. नागरिकांना पूर्ण सुविधा न देता टोल आकारणी करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अपूर्ण रस्त्यांमुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत असून अपघातांचा धोकाही वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार आणि संबंधित यंत्रणांनी याबाबत तातडीने लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर महामार्ग प्रकल्प आणि टोल धोरणांवर पुन्हा चर्चा सुरू झाली असून वाहन चालकांकडूनही या भूमिकेला समर्थन मिळताना दिसत आहे. आम्ही गडकरी साहेबांना एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा रायगडवासी म्हणून आमच्या सगळ्यांची सुद्धा विनंती आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही सगळेच त्यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत की काम 100% पूर्ण होईपर्यंत त्या संदर्भामध्ये टोल हा आकारण्यात येऊ नये आणि त्यातही जे कोकणवासी आहेत, रायगड असो किंवा इथून जाणारे जे कोकणवासी आहेत यांना त्या टोलमध्ये जेव्हा केव्हा तो सुरू होईल, म्हणजे खरं तर आता काम पूर्ण झालेलं नसताना तो टोल सुरू करणंच हेच खरं तर रायगडवासी किंवा कोकणवासियांवर अन्यायकारक राहील. त्यामुळे त्या संदर्भामध्ये विभागाने म्हणजे गडकरी साहेबांच्या नॅशनल हायवे अथॉरिटीने त्या संदर्भामध्ये पुनर्विचार करावा आणि ज्या वेळेला तो टोल सुरू करण्यात येईल त्यावेळेला सुद्धा काही सवलत ही कोकणवासियांना ही दिली गेली पाहिजे, यासाठी सुद्धा आमची ठोस मागणी राहणार.